नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा मंत्रीत. आज गुरुवार, सोमवारी अमावास्या होती. सोमवती अमावास्या. कावेरीला आठवलं, बरोबर वर्षापूर्वी शारदा सोमवती अमावास्येलाच गेली होती. तो दिवस, ती तशी अमावास्या आणि शारदाचं ते तसं मरणं तिला लख्खपणे आठवलं. मरणाला वय नसतं म्हणतात. त्याची प्रचिती शारदा गेली तेव्हा तिला कळून आली. 19 संपून नुकतंच 20वं लागलेलं. गव्हाळी रंगाची, दाट पिंग्या केसांची, खळखळून हसणारी, तरुण, नाकी डोळी लोभस अशी गेली. अचानक मांडवावर चढवलेली कोवळी बहरलेली वेलच धाडकन कोसळून जावी ना तशी. हे 20 काय मरणाचं वय आहे? कुणाचंही असतं. शरीराच्या नखात कुठल्या रोगाचा जंतू कणभरही प्रवेशला नसता शारदा गेली अचानक, सगळ्या घराला घाबरवून. आताही तिचा तो रक्ताळलेला कोवळा चेहरा नजरेपुढे आला. केसात भरलेलं कुंकूच घामानं ओघळून चेहऱ्यावर यावं ना असा. तेही तिच्या तरुण तरतरीत मुखाला शोभतच होतं. धपकन ओसरीवर झोका घेत असलेल्या शारदाच्या पडण्याचा आवाज आला. क्षणभर काय झालं, कशाचा आवाज आला हे ना कावेरीला कळून आलं ना तिच्या मोठ्या जावेला. दोघी ओसरीकडे हातातली कामं टाकून धावल्या तर झोपाळा रिकामात झुलत असलेला, पुढे मागे कर्र कर्र आवाज करत असलेला. वाडाभर ती वाढलेल्या अंगणातल्या चढत्या उन्हाची दाहक शांतता आणि हातपाय पसरून केशरी साडीतली शारदा पडलेली. तिच्या मानेखालून रक्ताचा ओघळ वाहत होता. तसाच एक कपाळावरून डाव्या चेहऱ्यावरच्या बाजूवर होता. ती शांत, निपचितशी, डोळे गच्च मिटून पडलेली, हातपाय पसरून. कावेरी आणि तिची जाऊ मंगला धावतच आल्या तिथे. शारदाच्या त्या दोघींच्या हकाने माडीवरची जेवून दुपारची झोपलेली पुरुष मंडळी खाली धावतच आली. वासुदेव, शारदाचा नवरा, शहराला दुरुस्तीला टाकलेली शेतीची अवजार आणायला जीप घेऊन सकाळीच गेला होता आणि इकडे हे घडलं दुपारचं, चढत्या करकरीत उन्हाचं, सोमवती अमावास्येला. हो, त्या दिवशी सोमवती अमावास्याच होती. तोंडावर पाणी मार, कांदा हुंगव करून माणसं अजूनच घाबरली. कावेरीचा नवरा म्हणाला, आता घरगुती उपचार पुरेत, पाटलाकडे जाऊन गाडी आणतो, तिला शहरात नेऊ. वासुदेव तिथेच आहे, कुणीतरी आठवण द्यावी तसं बोलून गेलं. इकडे शारदा मात्र गाढ गाढ झोपून गेलेली. क्षणात तिचा चेहरा मलूल झाला. झाडावरचं सकाळी टवटवीत असलेलं फूल दुपारी कोमेजून जावं ना तसा. घाईनं तिला शहरात नेली, पण डॉक्टरांनी सांगितलं वाड्यात पडल्यावर बेशुद्ध असावी. एकतर तेव्हाच किंवा वाटेत येताना तिचे प्राण गेले. वरून फारसा जाणवला नाही तरी जबरदस्त आघातामुळे आत मेंदूचा चेंदा मेंदा झालाय. हे डॉक्टरांनी सांगितलेलं अंतिम सत्य सर्वांनाच स्वीकारावं लागलं, तेही नाईलाजानं. वासुदेवाची दवाखान्यातच भेट झाली. तो सांगावा मिळताच तिकडे झाला. त्याला फक्त तिला रस्ताभर परतीच्या प्रवासात मनसोक्तपणे न्याहाळता आलं इतकंच. बाकीचं सर्व संपलेलंच होतं.
वासुदेवाच्या मनात गेल्या वर्षभरातले तिच्यासोबत घालवलेले प्रसंग, घटना आणि तिची त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं तेच आठवत राहिलं, तेही वेगवेगळ्या संदर्भातलं. तो फक्त मान हलवताना तेवढा सोबतच्यांना दिसला. तिचं ते खूप खूप झोका घेण्याचं वेळ त्याला माहिती होतं. आज सकाळी शहराकडे निघताना त्यांनी तिला बजावलं होतं, शारदा, दुपारच्या वेळी झोपाळ्यावर बसू नको, राहील का लक्षात? मी तुला अंगणात झोका रोवून देणार आहे. तोवर संयमानं घे, नाहीतर आपटशील समोरच्या भिंतीवर. काय तुझं ते झोपाळ्याचं? नाही, नाही खेळणार. तिने गळ्याची चांबडी अंगठा तर्जनीत पकडून कबुली सुद्धा दिली होती. यावर बक्षिसी म्हणून त्याने तिला कडकडून मिठीत घेतलं होतं. तिचं झोक्याचं, झोपाळ्यावर बसण्याचं वेळ त्याच्या कधीच लक्षात आलेलं होतं. झोपाळ्यावर बसली की ती बेभान होऊन जायची. ती कोणी दुसरीच शारदा उरायची. डोळे चमकून उठायचे. तोंडानं आनंदाचे विविध चित्कार वेगवेगळ्या स्वरात उमटत राहायचे. पण तिला कुठं तेव्हा कशाचं भान राहायचं? तिचं जगच बदलून गेलेलं असायचं. बघता बघता करकर आवाज करत झोपाळ्याचा उंच ताकदवार झाडाला बांधलेला झोकाच होऊन जायचा. एक शारदा सोडून घरातले सगळेजण भानावर असायचे. कोणीतरी धैर्य करून पुढे होऊन तो चढलेला झोका थांबवायचे, तेव्हाच ती भानावर यायची, हसायची. छाती भरून भरून श्वास घ्यायची, भसाभसा सोडायची, पुन्हा हसायची. बहुधा खूप वेळेस वासुदेवच ते काम करायचा. कारण वेगाचं वेड काय असतं ते फक्त त्यालाच कळत होतं. वेगानं मोटरसायकल पळवण्यानं त्याच्या मांडीचं हाड 5 वर्षांपूर्वी फ्रॅक्चर झालं होतं. 4 महिने तो अंथरुणात खिळून होता. ते सगळं त्याला नेहमीच आठवायचं. तो घाबरायचा. शारदाचा हात निसटला का तोल गेला वेगामुळे हे कळायला मार्ग नव्हता. सत्य त्या एकट्या शारदालाच माहिती होतं आणि ती आता या जगातच नव्हती. सगळे अंदाज होते, आडाखेच होते. संबंधितांनी तर्कवितर्क करून बांधलेले, असे तसे लढवलेले. 4 भावात एकटीच बहीण असलेली शारदा गेली होती नेहमीसाठी. कुणी कसं हे समजून घ्यावं आणि किती दिवस? शारदा गेली, पण देहानं. तिच्या इच्छा, तिच्या वासना मागे ठेवून, तिच्या अस्तित्वाच्या खुणा म्हणूनही. कारण प्रत्येक सोमवती अमावास्या जवळ आली की त्या अमावास्येच्या आगेमागे धरून आठवडाभर तिच्या वावराच्या खुणा, हालचाली कुणाला नाही तरी कावेरीला मात्र जाणवायच्या. कारण ती तिच्यातल्या अवखळपणाला, खोड्यांना, इच्छांना नेहमी पाठीशी घालत आलेली होती. तिची पावलं, तिचं ते ओसरीवरून भरभर पावलं उचलीत पळाल्यासारखं चालणं तिला जाणवायचं. कावेरी आतल्या आत मिटून जाई, तिचा जीव गोळा होई. तिच्या आज्जे सासऱ्यांनी खास करवून घेतलेला तो झोपाळा होता. 100-125 वर्षांहून अधिक काळ घरात ओसरीला असलेला, घराण्याची शानच ठरलेला मोठा भव्य झोपाळा. तळहाताच्या पितळी फुलांचा वापरून वापरून गुळगुळीत झालेला, तेल पिऊन पिऊन मऊ, तांबट, काळसर पडलेल्या अशा सागवानी पाट्यांचा, चांगला 3 बाय 5 फुटांचा, प्रशस्त. घरातले लहान थोर कुणीही त्यावर दिवसाच्या कुठल्याही क्षणी बसून पुढे मागे देहासकट झुलण्याचा आनंद घेत आले होते. देशमुखांच्या घराण्याचा तो झोपाळा शान झालेला होता. गावातली, शेजारच्या गावातली माणसं, नातेवाईक देशमुखांना झोपाळ्याच्या वाड्यावरनच ओळखत आलेले होते. त्यामुळे तो झोका काढून टाकणं, टांगून ठेवणं तसं घरातल्या कोणाच्याच मनात कधी आलेलं नव्हतं, निदान आजवर तरी. आणि तसं ते का यावं? पण शारदा तशी गेली आणि सगळीच घरातली, नात्यातली मंडळी रुसलीच त्या झोपाळ्यावर.
त्यांच्या मनात एक अनामिकसा आकस मनाच्या तळाशी रुतून बसला, तोही कायमसाठी. तसं कोणी उघडपणे बोलत नव्हतं, पण मन तशी नाराज होतीच. त्या झोपाळ्यानं देशमुख आणि घरातली नव्यानं लग्न होऊन आलेली सून वर्ष होण्याच्या आत तशी संपवलीच होती. चूक झोपाळ्याची नव्हतीच, पण झोपाळा तिथे नसताच तर तेही माहीत नव्हतं. आई अमावास्येला गेलेल्या शारदाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून शांतीही केलेली होती. दानधर्म झाला होता, तोही भरपूर. पण झालेली हानी अपरिमित होती, भरून न येणारी. वासुदेवाचं माहीत नाही, पण संसार झपकन संपलेल्या शारदाच्या अतृप्त आत्म्याची चाहूल कावेरीला जाणवत होती. सोमवती अमावास्येला तर ती तीव्रतेनं जाणवायची. घटना सर्वांना माहीत होती तरी. वासुदेव तरुण होता, तसं त्याचं वर्षाच्या आत लग्न होणं भाग होतं. पुढच्या वर्षी तर आषाढातच अधिक मास येणार होता. नंतर लग्नाची तिथी नव्हतीच. पडलेली फट विसरून घरातले वासुदेवाच्या लग्नापाठी लागले होते. देशमुखांकडे काही कमी नाही हे मुलगी देणाऱ्याला माहिती होतं, तेही पंचक्रोशीत. म्हणूनच 6च महिन्यात वासुदेवाचं इंद्रायणीशी लग्न झालं. इंद्रायणी शारदापेक्षा रंगानं थोडी सावळ्यावर होती, पण इंद्रायणीचे डोळे मोठाले आणि पाणीदार होते. केस तर दाट, पाठ भरून. हा उंजळी एवढा कधी बांधला तर आंबाडा यायचा मागे, चेहऱ्या इतका. चवळीसारखी सडसडी चपळ वाटायची. चांगला 4 चपट्या बोटांइतका वेणीचा शेपटा सारखा पुढे मागे करण्याचा दिवसभराचा तिचा चाळा घरातल्या सगळ्यांच्या परिचयाचा झाला होता. कामं सुचत नसायची, पण सांगितलेलं कुठलंही काम ती मन लावून करायची. तिथे कुचराई नाही, हे विशेष होतं. त्याचंच कावेरीला अप्रूप. दुपारची पाय सोडून ओसरीला बसलेल्या इंद्रायणीनं कावेरीला विचारलं, मामी एक विचारू? विचार की, काय विचारायचं ग बाई तुला? हा इतका चांगला झोपाळा टांगून का ठेवलाय वो आपण? कावेरीची तर बोबडीच वळाली. तिच्या मनात आलं, काहीतरी बाई या पोरीचा प्रश्न. विचारून विचारून तिने या झोपाळ्याविषयीच का विचारावं, आणि तेही मलाच? ती बावरली. सांगा ना. तिचा तोच पुन्हा प्रश्न, तोही कुतूहल भरला. अगं बाई, किती मोठा आहे तो झोपाळा. वसरी भरून जाती ग त्यानं. जाणाऱ्या येणाऱ्याला लागतो मांडीला, गुडघ्याला. म्हणून ठेवलाय तसा टांगून. झालं का समाधान? कावेरीला वाटलं होतं मी माहेरी जाऊन येऊ का असं हिला विचारायचं असावं, पण हिने तर काळजाला हात घालणाराच प्रश्न विचारला. आता काय उत्तर देऊ बाई तुला, असं तिला वाटणं रास्त होतं. खरं सांगू, त्यांनी तू इथे नांदायचं सोडून जाशील का असे करतास? तुझी सवय त्यावरून झोका घेता घेताच रपकन डोकं भिंतीवर आपटून गेली असं. कावेरीला घामच फुटला. जे विसरायला जावं आणि ते दत्त म्हणून भूत होऊन समोर उभं ठाकावं अशी तिची स्थिती झाली. कोडच घातल्यागत. इंद्रायणीला टाळण्यासाठी ती ओसरीवरून आत जायला वळली तर तिने विचारलं, आपण सोडायचा हा झोपाळा? निदान दुपारी तरी, घरात सामसूम असताना. बोला की मामी. बघू, आत्ता त्याचा विचार नको. ती आत गेली. तिने मंगलाला सांगितलं इंद्रायणी काय म्हणाली ते. मंगला तर डोळे विस्फारून बघत राहिली. अगो बाई, हिला पण तीच अवदासा आठवली का काय? काय माहीत ग बाई. हिच्या माहेरच्यांनी हिला लग्न जमताना शारदा तिचं ते अपघाती मरण ह्याविषयी काही सांगितलेलं नसावं. देवाला ठाऊक, काही मुद्दाम करते हो. कुणास ठाऊक. कावेरी काळजीनं म्हणाली. तिचा तर जीवच उडाला. मनाची तगमग वाढली. तिने वासुदेवाच्या कानावर ही वार्ता घातली. वर ताकीदही दिली. वासुदेवा,
तिने हट्ट केला तरी त्यो झोपाळा काढायचा नाही, माझी शपथ आहे तुला. काय अगं, मी काय वेडा आहे का काय? पण आता पण काय बाबा? कावेरी वैतागून म्हणाली. लग्न झाल्यावर ती मला म्हणाली की तुमच्या घरातलं मला सगळ्यात काय भावलं सांगू. म्हटलं सांग. तर कुठेतरी बघत ती म्हणाली, तो टांगलेला झोपाळा. ती स्वप्नात हरवली होती आई. तिचे डोळेच ते मला सांगत होते. तेव्हाच माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता. ते मला नाही सांगितलं तू. नवरा बायकोतलं तुला काय काय सांगू आई? ते तसं सांगणं कुणाला तरी, बाईला किंवा पुरुषाला आवडत असतं का? आत्ता रे. कावेरीनं वासुदेवाकडे नजर रोखून विचारलं. शक्यतो ते झोपाळा प्रकरण लांबवायचं. तो खोलातून निश्वासला. उठताना म्हणाला, नाहीतर इंद्रायणी सुद्धा तशीच शारदेच्या वाटेनं जाईल. कुणास ठाऊक माझंच नशीब. अरे असं म्हणून कसं चालेल बाळा? तिला आपण रोखूयात, ते तर आपल्या हातात आहे. शारदाला रोखू शकलो का आपण? बोल ना. तो वैतागानं म्हणाला. त्याच्या मनातली भीती त्याच्या नजरेतून तिला खरपटून गेली. कावेरीचं तर उभं अंग शहारलं. ती पुटपुटली. इतक्या पिढ्या गेल्या, इतक्या पोरी या वाड्यात लग्न होऊन आल्या, पण हे असं तुझ्याच बाबतीत का घडतंय रे बाबा? काय कारण असावं? का कुणाची करणी? देवाचं तर सगळं यथासांग करत आलो आपण, तरीही माझं नशीब सांगितलं ना तुला. तो पावलं आपटतच वरती माडीवर गेला. तो त्याचा पावलांचा आवाज कावेरीच्या मनाला घरं पाडत गेला. ती आतून आरपार हादरली. ती पुतळाहून जागीच खेळून राहिली. तिची मतीच कुंठित झाली. तेव्हाच तिने ठरवलं, जे आजवर या वाड्यानं पिढ्यानपिढ्या केलं नाही, धैर्य दाखवलं नाही, तेच करायचं. करूनच बघायचं. बघूयात काय होतंय ते. तिने तसा कटच रचला स्वतःशी. मनातलं ते गुपित तिने तसं कुणालाच सांगितलं नाही, खुद्द स्वतःच्या नवऱ्याला लक्ष्मणराव देशमुखांना सुद्धा. तिचं मनच बंड करून उठलं. ओरबाडून घेतल्याशिवाय जर आपल्या वाट्याचं सुख मिळणार नसेल, तो ओरबाडून घ्यावंच माणसानं. माणसाला दुःख जसा देव पदरात घालतो तसं सुख जर त्यांनी घालायचं नाकारलं एखाद्याला, तर ते तर घ्यावंच घ्यावं. तो कुठल्याही प्राण्याचा हक्क आहे सुखानं जगण्याचा. कावेरीला वाटलं प्रश्न फक्त वासुदेवाच्या नशिबाचाच नाहीये, तर देशमुख कुटुंबाचा वंश पुढे वाढूच द्यायचा नसेल, तर हे असं आपण केलंच पाहिजे. घराण्यासाठी, घराण्यातल्या सुनांसाठी. नुसता वासुदेवच नाही, तर त्याच्या पाठचा चंद्रकांत, सुभाष आहेच. मंगलाचे दोन्ही मुलगे भरत आणि जगन्नाथही आहेतच त्यांच्यासाठी. काय पापपुण्य लागेल ते मला लागू दे, सोसीन मी ते. माझ्यासाठी, माझ्या पोरांसाठी, त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी. फक्त आज त्याचंच आहे, पण पुढे, पुढच्या सगळ्या येणाऱ्या सुखांसाठी. मंगलाशी सुद्धा तिने झोपाळा ओसरीवरून काढून टाकण्याबद्दल काही बोलणं केलं नाही. तिला त्याची गरजच भासली नाही. हे तिने स्वतःसाठी ठरवलं होतं आणि ते ती करणार होती. ती संधीची वाट बघत होती डोळा ठेवून, आणि त्या दिवशी तिला ती संधी मिळाली. मंगला मुलाबाळासह भाच्याच्या लग्नाला माहेरी गेली होती. लक्ष्मणराव आणि वासुदेव तालुक्याला सरकारी कामासाठी, सुभाष जिल्ह्याला डॉक्टरकीचं शिक्षण घेत होता. घरात फक्त कावेरी आणि धाकटी शांता होती, 8 वर्षांची, तिला आडकाठी न करणारी. तशी ती पोरवायाची. तिने तुका मांगाला शेतात सांगावा धाडला, महत्वाचं काम आहे, आज येऊन जा.
2च्या सुमाराला तुका आला. काळाराम. एखाद्याची सावलीच दुपारी चालत यावी तसा करपलेल्या कांतीचा. कावेरीचा काम करत असलेला हात मध्येच थांबला होता. तुक्याचा वेध घेत होता. आजच हे काम होणं महत्वाचं आहे. तिलाच हे दुष्टचक्र थांबवायचं होतं, तेही ठरवून, आणि ती संधी आलेली होती. आतापर्यंत तरी सर्व तिला पाहिजे तसंच घडत आलं होतं. गणित पायरी पायरीनं सोडवत गेलं की सुटत असतं ना, तसं. आता शेवटचा टप्पा होता. ते तेवढं पार पडलं की त्याचा बंदोबस्त नेहमीसाठी झाला असता. एक चिंता कायमची संपणार होती. रात्री तिला डोळाभर झोप लागून जाणार होती, तीही नेहमीसाठी. तिला हेही माहिती होतं की घरातली एखादी रोज रोज सकाळी संध्याकाळी दिसणारी गोष्ट नष्ट झाली तर सुरुवातीला लक्षात येत नाही माणसांच्या. ती वस्तू तिथेच तशीच आहे याच मानसिक भ्रमात असतो तो. कोणाच्याही, आणि नंतर जेव्हा केव्हा कोणाच्या लक्षात येईल तेव्हा बघू. वेळेवर काहीतरी थातूरमातून सांगू, मोकळ्या हो. नाहीतरी जवळजवळ वर्षभर टांगून ठेवलेला तो ढमाळ झोपळा, त्याचं काय महत्व? नाहीच आहे. मुळात तो झोपाळा निर्जीव. आपणच त्याला महत्व दिलं. घराण्याची शान, पूर्वजांची आठवण म्हणत जपत आलो. तरीही कावेरीचं मन कुठेतरी तसंच अरकलं होतं. कारण त्यांनी वासुदेवाच्या तरुण सुंदर पत्नीचा बळीच घेतला होता. त्यांनी अजून कुणाचा बळी घेण्याच्या आत त्यालाच अडगळीत टाकून द्यायचा होता, तोही नेहमीसाठी. त्यांनी शारदाला केलं ना तसं. तरीही तिने तुका आल्यावर स्वतः त्या झोपाळ्याची फुलं, हळद कुंकू, अक्षदा वाहून पूजा केली. नारळ ओवाळला त्याच्यावरून. तुक्याला तो ओसरीला फोडून त्याचं पाणी झोपाळ्याभोवती शिंपडायला लावलं. बळीच दिला त्याला नारळाचा. तुका वाळला. दोन्ही हातात ती नारळाची भकलं घेऊन तेव्हा तिने फरमान सोडावा मांत्रिकानं तसं त्याला फरमावलं. जा, वाड्याबाहेर जा. दक्षिणेला नारळाच्या वाट्या फेकून दे. आत वाड्यात आलास की हातपाय धू. काय, मी चहा टाकतेय तुझ्यासाठी. ती वळली तर तुक्या स्वतःशी म्हणत होता, लय भारी ऐजी वहिनी बाई हो. उर्रावरच पाडणार वाता की माझ्या. पर मी आत डाकाला त्यासनी. आपला का जी मरू दे, असं म्हणून ती आत गेली. नारळ फोडून तिने त्याला तसं शांत केलं होतं. माणसाच्या जीवनाचं प्रतीक म्हणजे नारळ, श्रीफळ. कुठल्याही शुभकार्याभोवती तो चढवून माणसं पुढची वाटचाल करत असतात. आपणही तेच केलं, मार्ग सुकर केला. कावेरीला वाटलं आपण आपल्या जागी इंद्रायणीला तिच्यासोबत माहेरी पाठवलं ते बरंच केलं. त्यामुळे तर झोपाळा उतरवून वरती माडीवर नेऊन ठेवता आला, एक अडगळ होऊन, तेही नेहमीसाठी. आता त्याचं वाड्यातलं महत्व कमीच होणार. हळूहळू ते नष्ट होणार. आणि हे महत्वाचं काम एका शूर विराणीसारखं मी केलं, घराण्याच्या सुखाचाच विचार करून. यथावकाश घरातली मंडळी वाड्यावर त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार परतली. दिवसभराच्या व्यापातापानं ती तशी दमली, थकली होतीच. हौसेनं जरी कुठल्या कार्याला गेलं, थोडा बहुत प्रवास केला तरी शरीर आणि मन शिणतच. कावेरीनं सर्वांच्या आवडीची गरमागरम खिचडी कढी करून वाढली. पापड कुरडया तळल्या. अख्खा वाडा त्या तशा तळणीच्या वासानं घमघमला. सोबत चिंचेचं सार होतच. कावेरीनंही दिवसभर जो मानसिक ताणाचा भार सोसला होता त्याने तीही शिणली होतीच. खूप दिवसांनी सणासारखी पुरुषांची मोठी पंगत बसली, पाठोपाठ बायकांचीही. त्या रात्री, त्या दिवशी तरी घरातल्या कोणाचं त्या झोपाळ्याकडे लक्ष गेलं नाही. तो सदोदित टांगलेलाच असायचा की. सहजासहजी कोणाला त्याचं भान येणं शक्य नव्हतंच. तरीही तिच्या मनात बारीकशी धाकधूक होती. कोणाच्या समजा लक्षातच आला तर आता काय उत्तर द्यायचं हे तिने मनात योजून ठेवलेलं होतं.
पण ना इंद्रायणीच्या लक्षात आलं ना वासुदेवाच्या. तरीही कावेरीची ती रात्र तळमळण्यात गेली. सारखी कूस बदलत होती ती. लक्ष्मणरावांनी चिडून म्हटलंही, अगं झोप की, नाही चाली तर वस्त्रीला जाऊन बैस मोकळ्या हो. च्या आईला माणूस दिवसभराचं शिंत, पलंगाव पडलं का ऐन डोळे लागताना हिचाही उसारून वाईथा घालाय नसता. तशी कावेरी डोळे मिटून पडली. खूप वेळ तिला आपल्याच वाड्याच्या ओसरीला खांबाला पाठ लावून बसावं मनात येईना. भीतीच वाटली. पण भीती कशाची तेही कळत नव्हतं. उगाच असं वाटलं, आपण बसलो आणि शारदा अंधारातून प्रगटली तर. मनाचा थरकाप उडाला नुसत्या विचारानं. पसरलेल्या पायात कापरं भरलं. तिच्या डोळ्यांपुढे अलीकडे शारदा त्याच रूपात येत होती. शेवटच्या प्रवासाला निघालेली, हिरव्या कंच साडीतली, कपाळभर लाल भडक कुंकवाच्या मळवटाची, ओठावर चुरगळलेल्या विड्याची, त्याच्या लालसर लालीची, फुगारलेल्या बायांनी भरलेल्या ओटीची, नवरीच्या वेशातली शारदा. तशीच ती आत्ताही आली. कावेरीनं व्यंकटेश स्तोत्र पुटपुटायला सुरुवात केली. खूप वेळ. आणि कधीतरी तिचा डोळा लागला. मध्यरात्र उलटल्यावरच, शरीरानं मनाचं ऐकणं सोडल्यावर. मध्ये एखादाच दिवस गेला असेल. ते झोपाळा प्रकरण वासुदेवाच्याच लक्षात आलं. तो घाबरून कावेरी जवळ आला. त्यांनी भीत भीत दबक्या आवाजात तिला विचारलं, आई. तो गोंधळून थांबला. काय रे, पाणी देऊ का प्यायला? तिने विचारलं. कावेरीची पाठ वासुदेवाकडे होती. तो तिच्या समोर आला. ती त्याचा चेहरा निहाळू लागली बारकाईनं. तर त्याने विचारलं, अगं तो आपला झोपाळा टांगलेला त्याचं काय? नाहीये वसरीवर. वसरी ओसओस वाटतीये. काढून ठेवलाय. तू काय आलता माळवा घेऊन? उद्याची भाजी रे. त्याच्याकडून उतरवला त्याच्याच हाताने. जमलं ते त्याला एकट्याला? मागच्या वेळी 4 माणसं लागली होती उतरवायला. बाबा कधी चिडले होते तेव्हा. दणकट असतात रे हे लोक. थोडा जड गेला पण झालं काम. नाहीतरी टांगून ठेवलेलाच होता की वर्षभर. तो निश्वासला. तिथून वळताना म्हणाला, एकतर बाबा चिडू नयेत आणि दुसरं म्हणजे इंद्रायणी. तिने धोसरा घेऊ नये. फार हट्टी आहे ग ती. तो कसनुसा चेहऱ्यानं म्हणाला. पुढचं पुढे बघू. असं म्हणत ते झोपाळा प्रकरण तिने ठरवून मागे टाकलं, दृष्टीच्या आणि मनाच्या सुद्धा. त्या महिन्याची अमावास्या 4 दिवसांवर आली होती. आणि कावेरीला रात्री कोणाच्या तरी इकडून तिकडे तिकडून इकडे पळत गेल्याचा एकदा नव्हे 3-4 वेळेला भास झाला. पाठोपाठ कुणाचं तरी रडू दाबल्याचं खोलीतनं बाहेर पडले हुंदके वारंवार. कावेरी सर्व बघून कानावर पडूनही गप्प राहिली. निमूट होऊन गेली. ओठ शिवून वावरत राहिली. आणि अमावास्येच्या आदल्या रात्री 2च्या पुढे तिला झोपाळ्याच्या करकरण्याचा, पुढे मागे होण्याचा बारीकसा आवाज कानावर पडला. पडतच गेला. ती तो आवाज ऐकत राहिली. क्षणभर तिला वाटलं हा मलाच झालेला भास असावा. इतका वजनदार झोपाळा वरच्या माडीवरनं कोण खाली आणणार आहे? आणि का आणेल? ते कोणा एकट्याचं काम नाहीच आहे. वासुदेवानं इंद्रायणीच्या हट्टापायी ते मनावर घेतलं तरी ते त्याला तसं एकट्याला करणं शक्य नाही. घरात कुणाला, म्हणजे इतरांना नाही तरी मला तो नक्की विचारणार. ती पाऊल न वाजवता लक्ष्मणरावांची झोप मोडणार नाही अशा बेतानं जोडवी, पावलं यांचा आवाज न करता मांजरीच्या पावलानं दाराजवळ आली. तिने जीवाचा कान करून कान दाराला लावला तर झोक्यावर बसलेली व्यक्ती स्वतःशी सुखनैव गुणगुणतीये हे तिला जाणवलं. आणि झोपाळा झुलतोय. ती व्यक्ती कोण आहे हे कळून यायला तिला फारसा वेळ नाही लागला. ती शारदाच होती.
हिरवी साडी नेसलेली, केस सोडलेली, पायांचा रेटा देऊन झोपाळा पुढे मागे करणारी पाठमोरीशी. दाराच्या चिरीतनं तिने ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि स्वतःशीच सटपटली. आली वाटतं सटवी. उद्या तर साक्षात अमावास्या, हिचंच राज्य अवदसा. अगं केलं ना बये तुझं सगळं नीटपणे, का छळतीये सात्याला वाड्याला? तुला वासुदेवाचं लग्न झालेलं आवडत नसावं, खरं आहे ना? काय येती ग बये तू इथे पुन्हा पुन्हा? तुला नैवेद्य चढवले ना ग? कावेरी दबक्या स्वरात रडत राहिली, तोंडात पदराचा बोळा कोंबून. तिचं उभं शरीर पराभवानं गदगदत होतं. मढ्यासारखी ती हातपाय पसरून पडून राहिली. पलंगावर खूप वेळ असा तसा विचार करतच, डोळे सताड उघडे ठेवून. सकाळी वासुदेवानं विचारलं, बांधला का झोपाळा? कोणी चढवला? कोण आलतं ग? का तुक्या चालता रात्रीचा? कावेरीनं त्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. बाहेर येऊन तिने आपल्या डोळ्यांनी झोपाळा बघितला. वस्कन इंद्रायणीवरच ती ओरडली, मूर्ख काय ग तू? स्वतःचा आवरायचं सोडून त्या झोपाळ्यावर का उठल्या उठल्या बसती ग तू? हा? कावेरीचं हे रूप इंद्रायणीनं सुरुवातीलाच पाहिलं आणि अनुभवलं होतं. ती बुचकळ्यात पडली, घाबरली. वासुदेवानं पुढं होऊन तो झोपाळा थांबवला. आई, इंद्रायणी शिवाय कोण इतक्या हौसेनं त्यावर बसते का ग? तिच्यासाठी तर वरून खाली आणून टांगलास ना? इंद्रायणी उतर बरं खाली, तोंड धू, चहा घे. दुपारचं बसावं ग झोपाळ्यावर सगळं आवरल्यानंतर. इंद्रायणीने मान हलवली आणि ती खाली मान घालून न्हाणीघरात गेली. क्षणात कावेरीचा पाराच उतरला. न्हाणीघराचं दार लावून इंद्रायणीनं पोटभर रडून घेतलं. आपलं थोडं चुकलं हे तिला कळून आलं होतं, पण कावेरीचं चिडणं, ती नजर, तिचं डोळे गरागरा फिरवणं हे काही तिला पचलं नाही. उमगूनच आलं नाही. ती अजूनच गोंधळून गेली. इंद्राणीला माहित होतं, सध्या तरी ह्या वाड्यात तिच्याशिवाय कुणीच इतक्या आवडीनं झोपाळ्यावर बसत नव्हतं. मग त्या रागावल्या का? आणि ते कावेरीचं रागावणंही नेहमीचं नव्हतं. त्या चिडचिडीपेक्षाही इंद्रायणीला भीतीच जास्त वाटली. लगेच तिच्या मनात आलं, माझ्यासाठीच लावला ना पुन्हा, मग मलाच का कावता? चेहऱ्यावर पुन्हा अश्रू झरायला लागले. तिने वैतागानं चेहरा पदरानं पुन्हा पुन्हा खसा खसा पुसला. चेहऱ्याची आग व्हायला लागली. पुन्हा रडू आलं. इंद्रायणी न्हाणीघरात गेल्यावर वासुदेवाजवळ येत कावेरीनं त्याला हळू आवाजात सांगितलं, अरे कुणी आलतं ना गेलतं, हिच्याशिवाय कोण लटकवणार हे झोपाळा? तोही असा जड आगडबंब बसा. ती म्हणजे? पुरतं ध्यानात न येऊन वासुदेवानं तिलाच पुन्हा विचारलं. तो कावेरीकडे बारकाईनं बघायला लागला. आता अमावास्या आली ना जवळ, मला मध्यरात्री जाणवतात तिची पावलं, जोडव्याचा आवाज, बोटातल्या 2च घुंगरांचा नाजूक आवाज. म्हणजे शारदा? त्यांनी स्वतःवर पूर्ण ताबा ठेवून विचारलं विस्फारलेल्या डोळ्यांनी. त्यालाही कधीतरी जिना चढताना त्याच्या मागे येत असलेल्या शारदाच्या जोडव्यांचा चरचर आवाज आणि त्या विरोधातील 2च नादपूर्ण घुंगरांचा आवाज जाणवला होता. पण फार वेळा नाही. फार तर गेल्या वर्षभरात 4-5 वेळा. त्याचंही मन चरकलं होतंच. त्याला शुकशुक करून कुणीतरी खुणवतंय असं भासायचं. पण त्यांनी धैर्य एकवटून स्वतःला माडीवर रेटलं होतं. त्यांनी पाठ वळवून किंवा मान वळवून मागं बघितलंच नव्हतं. तो माडीवर सुद्धा तसा खाली जाग असेपर्यंतच वरती जायचा, तेही हातात बॅटरी घेऊन, जिन्यावरच्या मंद प्रकाशात नाही. हे भास, ते जाणवणं,
तसं त्यांनी आजवर मनाच्या पार आतल्या कप्प्यात ठेवलं होतं. खुद्द आपली आई कावेरी, तिच्याजवळ सुद्धा त्यांनी कधी त्या बाबतीत जरा सुद्धा तिला संशय येईल असा विचारही मांडला नव्हता. हे असं एकटेपण जावं, नष्ट व्हावं म्हणून तर त्यांनी इंद्रायणीला पसंत केली होती. एक स्वतःच्या मनाजवळ, देहाजवळ सदा राहणारी व्यक्ती म्हणून त्याला सोबत हवीच होती. ती त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या मनाची गरज होती, हे त्यांनी जाणलं होतं. आत्ताही त्याला वाटून गेलं, म्हणजे माझ्यासारखेच आईला पण तिला त्रास होतोय हलकासा. तोही अशा विशेषतः अमावास्येचे दिवस जो जो जवळ येत जातील ना, तसा आम्हाला दोघांनाच हे का जाणवावं? याचं उत्तर त्या दोघांना माहीत नव्हतं. आणि असेल कसं? कालचक्रातला तो काळ, तो समय, ती घटका, ती वेळ आणि तुमची एकूणच संवेदनशीलता, तिचा आवाका, ही एका समांतर रेषेतच त्या काही घटिकापुरत्या येत असाव्यात आणि अशा शक्यतांची शक्यता वाढत असावी, इतकंच खरं. बाकी कित्येकांना नाहीच येत, कारण त्यांचं एकूणच जगणं या परिघाबाहेरच्या परिघात असतं. या दोन परिघांचा दुरान्वयानंही संबंध येत नाही, तोही वर्षानुवर्ष किंवा कित्येकांना त्यांच्या हयात भरातही. हा त्याचाच तर्क होता. म्हणून ते छाती ठोकपणे विधानं करतात, भूत खेत, पिशाच्य हे सगळं तद्दन खोटं आहे, सपशेल खोटं. पुन्हा घटिका पूर्ण झाली, आवर्तन संपलं होतं, नवं सुरू झालं होतं. कारण इंद्रायणीला सुद्धा त्या झोपाळाच्या वेडानं तसंच पछाडलं होतं. आता तर ती तिला हवं तेव्हा त्यावर बसायची, भरपूर पावलाच्या रेट्यांनी झोके घ्यायची, आनंदानं आतून उकळ्या फुटल्यासारखी हसत राहायची. ते तिचं हसणं नेहमीच्या आनंदाचं नसायचं, त्यात कमालीचा उन्माद असायचा. वाड्यातल्या कुणालाच त्या तिच्या आनंदात सामील व्हावंसं वाटायचं नाही. आणि कसं वाटेल? त्यामागे प्रत्येकाच्या मनात भीती होती, प्रचंड भीती, केवळ थरकाप उडवणारी. देशमुखांच्या वाड्यातल्या नवीन लग्न होऊन आलेल्या सुनांसाठी तो काळाचं भयानक रूप घेऊन अवतरलेला होता. मंत्रित झोपाळा, सुनांचाच बळी मागणारा. आणि ते झालंच. इंद्रायणी ही कधीतरी रात्रीची एकटीच माडीवरून येऊन त्यावर बसली होती. झोपाळा कर वाजत होता. त्याच्या कड्या जीवापासून ओरडत होत्या, या कुणीतरी बाहेर, थांबवा हा झोपाळा, सगळी शक्ती लावून रोखा त्याला, थांबवा हा झोपाळा, सगळी शक्ती लावून रोखा त्याला, असं सुचवत होता. पण तिचं कुणीही ऐकलं नाही. प्रगाढ झोपेतल्या कोणाच्याच कानावर त्या कड्यांचा आक्रोश गेला नाही. आणि इंद्रायणी झपकन खाली पडली आणि जीवाच्या आकांतानं तिने टाहो फोडला, थांबव ना झोपाळा, मला चक्कर येते आई. आणि ती खाली पडली. तिचा तोल गेला, तिला घेरी आली का कोणी तिला जोर लावून मागून रेटलं, हे फक्त त्या क्षणालाच माहिती. कावेरीला जाग आली तर ती इंद्रायणीच्या टाहोनं. धडपडत खोलीचं दार उघडून ती ओसरीवर आली लटपटत. तर इंद्रायणी ही तशीच पडलेली, शारदेसारखी, उताणी, हातपाय पसरून प्रेतासारखी. कावेरीने सर्वांना बोलवलं. जीप काढून रात्रीच तालुक्याला गेली मंडळी. मनावर मनाचं ओझं होतच. 6 दिवस झुंज दिली डॉक्टरांनी आणि इंद्रायणीनं. शेवटी सर्वांना नको तेच झालं. शारदाच्याच वाटेनं वर्षाच्या आत इंद्रायणी सुद्धा गेली. देशमुखांचा वाडा उदास खिन्न झाला. कावेरीने तर अंथरुणच धरलं. वासुदेवाचं कामातलंच काय, जगण्यातलं भानही हरपून गेलं.
स्वप्नच हरवून गेली त्याची. त्याचा तो उदास भकास चेहरा झरे आटून गेलेल्या बागेतल्या तळ्यासारखा झाला होता. बघवत नव्हता घरातल्यांना. आता तर प्रत्येक अमावास्येला दोघी जणी येतात झोपाळ्यासाठी. हसत खिदळत जोडवी वाजवत आणि टांगलेला झोपाळा काढतात. झोपाळ्यावर बसतात, गुणगुणतात, हसतात, कधीतरी निघून जातात, तेही पहाटे पुढेच. जाताना तो झोपाळा पुन्हा त्या जबरदस्त काळसर लोखंडी जाड जाड खिळ्यांना तसाच लटकवलेला असतो.